मॉर्निंग एव्हरीबडी. आपण शारीरिक विभागात आता आहोत आणि तुम्ही बघता आहात की आपल्या विभागाचं प्रमुख उद्दिष्ट आहे की प्रत्येक विद्यार्थी हा श्रुतकर्मा, दृष्टकर्मा आणि कृतकर्मा असला पाहिजे. श्रुतकर्मा याचा अर्थ त्यांनी वर्गातली लेक्चर्स अतिशय उत्तम तऱ्हेने ऐकली पाहिजेत. दृष्टकर्मा याचा अर्थ आता ज्याप्रमाणे आपण प्रॅक्टिकल दाखवणार आहोत ते प्रत्येक प्रॅक्टिकलचं निरीक्षण किंवा क्लिनिकमध्ये पेशंट तपासतानाचं निरीक्षण हे उत्तम केलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे कृतकर्मा, म्हणजे प्रत्यक्ष तो स्वतः हाताने ती गोष्ट त्याला करता आली पाहिजे. आताचं जे आज आपण प्रॅक्टिकल पाहणार आहोत त्याचं नाव आहे एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट, दॅट इज ESR. त्यातली पहिली गोष्ट आहे की आता आपल्या लॅबमधल्या लॅब टेक्निशियन मिसेस इंगळे मॅडम या एका स्टुडंटचं ब्लड घेणार आहेत. ESRचं प्रॅक्टिकल करताना सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे ब्लड घेणं. तर आपण इंट्राव्हेनस क्युबायटल फॉसामधनं इंगळे मॅडम आता ब्लड घेत आहेत स्टुडंटचं. सगळ्यांना पहिल्यांदा टर्निक्वेट बांधतायत. एक पोझिशन दिलेली आहे. पेशंटला मूठ घट्ट मिटायला सांगितली जाते. अंगठा आत घ्या असं सांगितलं जातं. अंगठा आत घ्यायचा, मूठ घट्ट आवळायची. याचा एक उद्देश असतो हात अतिशय स्ट्रेट ठेवायचा. तिथली जी व्हेन आहे तुम्हाला दिसत असेल तर क्युबायटल फॉसामध्ये अशी टरारून त्या मॅडम तिथे तुम्हाला स्पर्शाने दाखवतायत. ते एन्गॉर्कमेंट ऑफ द व्हेसल म्हणतात. मग तिथल्या रक्तवाहिनीमध्ये पुरेसं रक्त भरलं तर पटकन आपल्याला ते विड्रॉ करणं सोपं जातं. तो जो वरती बांधलेला तो टर्निक्वेट आहे. आता मॅडम प्रिक देणार आहेत. त्याच्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी स्पिरिट स्वाबनी ते स्टराईल केलेलं आहे. त्याच्यावरती 2-4 चापट्या मारून ती वेन अजून ठळक प्रकारे असं हे करायचं. ही डिस्पोजेबल सिरिंज आपण अलीकडच्या काळात वापरतो. वापरल्यानंतर ती फेकून द्यायची असते कारण HIV किंवा ऑस्ट्रेलिया अँटीजेन, हिपॅटायटिस B याचा संसर्ग होऊ नये अशी त्याच्या मागची भूमिका असते. आता प्रिक देण्याची पद्धत नीट समजून घ्या. अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी प्रिक दिल्या जाते. त्याच्यानंतर हळूच ब्लड घ्यायचंय. हात मूठ सोडायला सांगायचे. मूठ सोडायला सांगायचे. पट्टावरचा हळूच काढून टाकण्यात येणार आहे. आणि नंतर त्या ठिकाणी कॉटन स्वाब हा प्रेस करून ठेवायचा असतो की ज्यायोगे ते तिथलं ब्लड हे क्लॉट होणार आहे आणि पुढे वाहणार नाही. आता टर्निक्वेट काढण्यात येईल आणि हात दुमडून ठेवायला सांगितला जातो की ज्यायोगे त्या कॉटनच्या प्रेशरने तिथलं ते रक्त थांबू शकेल. अशा प्रकारे आता ती निडल त्याच्यातली काढून टाकायची वरची आणि त्या वेंट्रो बल्बमध्ये ब्लड टाकायचं आहे. ते संबंध ब्लड टाकलेला आहे आणि ते आता बल्ब हिमोग्रामचा हा वेंट्रोप म्हणून जो बल्ब आहे डबल ऑक्झिलेट तो हलवायचा आहे, रोटेट करायचा की ज्यावेळी अँटीकोॲग्युलंट पावडर आणि ब्लड हे एकमेकांमध्ये मिक्स होणार आहे. अशा प्रकारे ESR आणि PCV या टेस्टसाठी लागणारं ब्लड आपण वेंट्रोप बल्बमध्ये किंवा डबल ऑक्झिलेट बल्बमध्ये घेतलेलं आहे. PCV साठी लागणारी उपकरणं पाहूया. ESR आणि PCV साठी मॅडम पहिल्यांदा वेंट्रोप ट्यूब हा कॉमनेस्ट प्रकार आहे. तर वेंट्रोप ट्यूबची जी नळी आहे त्याला वेंट्रोप ESR ट्यूब असं म्हणलं जातं. ही ट्यूब ESR आणि PCV दोन्हीसाठी वापरता येते. त्याच्यावरती आकडे असतात. तांबडे आकडे हे ESR साठी असतात की जे वरून खाली आपल्याला वाचता येतात 1 ते 10 पर्यंतचे. आणि PCV साठी दुसऱ्या बाजूला आकडे असतात पिवळ्या रंगाचे, ते खालून वरती त्याचं रिडिंग घ्यायचं असतं. आता हे बघितल्यानंतर स्टँड मॅडम त्यांना दाखवू शकतो आपण की ESR स्टँड खालीच ठेवा तो, म्हणजे त्याप्रमाणे ते ESR ट्यूब त्याच्यामध्ये ठेवलेली तुम्हाला दिसत असेल. ती 1 तासभर ती ट्यूब आहे तशीच ठेवायची की ज्यावेळी तांबड्या पेशी तळाला जाऊन बसतात आणि हाऊ स्पीडीली दे गो ऍट द बॉटम ऑफ द ट्यूब दॅट वी आर काउंटिंग. दॅट इज एरिथ्रोसाइट म्हणजे तांबड्या पेशी, सेडिमेंटेशन याचा अर्थ तळाला जाणे आणि रेट म्हणजे त्याचा स्पीड. 1 तासामध्ये त्या किती खाली जातात त्याच्यावरून त्याचं रिडिंग घ्यायचं असतं. दुसरा स्टँड मॅडम वेस्टर्न ग्रीन स्टँड हाही विद्यार्थ्यांना पाहू द्या. हा खरा बऱ्याच प्रमाणात आता आउटडेटेड झालेला स्टँड आहे, पण थेरॉटिकली लक्षात ठेवायचं झालं तर तुम्ही असं लक्षात घ्या वेस्टर्न ग्रीनसाठी एक वेस्टर्न ग्रीनची ट्यूब आहे. ही फक्त ESR साठी वापरता येते. ही मात्र तुम्हाला PCV साठी वापरता येत नाही. ती सुद्धा अशी उभ्या पद्धतीने ठेवायची असते. पण परीक्षेत जर तुम्हाला विचारलं गेलं की बाबा ESR ट्यूब ही वेस्टर्न ग्रीन पद्धत आयडियल आहे का वेंट्रोप पद्धत आयडियल आहे, तर याचं उत्तर वेस्टर्न ग्रीन ही आयडियल आहे. कारण त्याच्यामध्ये त्याची लेंथ जास्त असल्यामुळे त्याचं रिडिंग हे अॅक्युरेट येतं असं सांगण्यात येतं. पण प्रत्यक्षामध्ये कुठल्याही पॅथॉलॉजी लॅबमध्ये गेलात तुम्ही तर वेंट्रोप बल्ब हीच पद्धत जास्ती करून वापरली जाते. वेंट्रोपचा फायदा तुम्हाला आत्ताच सांगितला, ESR आणि PCV दोन्ही करता येतो. मॅडम त्यांना आता आपल्याला ESR फिलिंग पिपेट जी आपण म्हणतो, ज्याला पाश्चर पिपेट असं नाव आहे, ती दाखवायची आहे. मॅडम पिपेट दाखवत आहेत. दोन्ही पद्धतीचे असतात. एक ग्लास असते, एक मेटॅलिक असते. ही ग्लास ट्यूब तुम्हाला दाखवली. दुसऱ्या हातात मेटॅलिक पण ते मॅडमने धरलेली आहे. त्याचं टोक बघण्यासारखं आहे. एखाद्या लांब पक्षाच्या तोचीसारखं त्याचं टोक आहे.
आणि मॅडम आपल्याला त्याचा पर्पज सांगायचं की एवढं लांब टोक कशा करता सायंटिस्टने तयार केलाय. तर ईएसआर ट्यूबला ते ब्लड जेव्हा टाकतो आपण तेव्हा ते बघा तळापर्यंत टोकापर्यंत ती नळी गेलेली आहे. आणि असं पद्धतीने मॅडम ती उभी झाला, म्हणजे ईएसआर ट्यूब उभी झाला, तुमचा हात थांब, आता तू त्या तळापर्यंत ती कशी गेलेली आहे ती दिसतंय आपल्याला. आणि हळूहळू मॅडम असं वरती ते ब्लड आता भरणार आहेत 0 आकड्यापर्यंत. हा त्याचा पर्पज आहे. आतापर्यंत आपण उपकरण पाहिली. हे जे उपकरण आहे याचं नाव आहे सेंट्रीफ्यूज मशीन आणि याचा वापर हा आपण पीसीबी साठी करणार आहोत, पॅक्ड सेल व्हॉल्यूम. ईएसआर मध्ये फक्त एरिथ्रोसाइटचा संबंध आहे, पीसीबी मध्ये मात्र पॅक्ड सेल म्हणजे रक्तामध्ये तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स, एरिथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स, थ्रम्बोसाइट्स या सगळ्याचा विचार आहे. आपण ट्यूब तीच वापरणार आहे, म्हणजे ईएसआर पीसीबी करता एकच व्हेंट्रोप ट्यूब वापरणार आहे. पण नंतर मात्र काय करणार आहे, ईएसआरला आपण फक्त 1 तास ठेवून देणार आहे, पण पीसीबीला मात्र सेंट्रीफ्यूज मध्ये ती ट्यूब टाकून ती रिव्हॉल्व्ह करणार आहे. आणि याची रिव्हॉल्युशन जी असतात ते अर्धा तास रिव्हॉल्व्ह करायचं आणि त्याचं रिडिंग घ्यायचं. हे रिडिंग घेताना ट्यूबमध्ये खालून वरती बघायचंय, ईएसआर मध्ये वरून खाली रिडिंग घ्यायचंय. ते सेंट्रीफ्यूज मशीन हे पीसीबी साठी वापरतोय, पक्क लक्षात ठेवा. अर्धा तास रिव्हॉल्व्ह करायचं, त्या सेल्सला सेटल करायचं, त्याचं रिडिंग घ्यायचं, ते रिकन्फर्म करायचं, परत एकदा 10 मिनिटं फिरवायचं. तर अशा प्रकारे सेंट्रीफ्यूज मशीन हे आपण पीसीबी साठी वापरतोय, लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपण त्याला एक विशिष्ट स्पीडनी ती रिव्हॉल्व्ह करतो आहे. या ठिकाणी तुम्हाला खाली रिव्हॉल्विंग साठीचे आकडे सुद्धा दिलेले आहेत. या पद्धतीप्रमाणे इकडे बघितलं असेल तर हा 1 आकडा दिसतोय तुम्हाला. या 1 आकड्यावरती ते मार्किंग घेतलंय, म्हणजे हा विशिष्ट स्पीड आहे. 3000 आरपीएम म्हणतो, रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. अशा पद्धतीने 2500, 3000 असे आकडे आहेत आणि आपल्या पाहिजे त्या आकड्याला वरती सेट करता येतं. त्या आकड्यानुसार ते रिव्हॉल्विंग होऊ शकतं. आणि हे पीसीबी याच्यासाठी आपण वापरणार आहोत. ते थांबल्यानंतर त्याचं आपण परत एकदा बघूया. थांबेपर्यंत ते शूटिंग घ्या, म्हणजे स्थिर अवस्थेत काय आहे आणि फिरलेल्या अवस्थेत कसं आहे मुलांना कळून येईल. हे सेंट्रीफ्यूज मशीन आता माहिती घेतली आपण. एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट करता प्रॅक्टिकल चालू करतोय आपण. हिमोग्रामच्या बल्बमध्ये, व्हेंट्रोप बल्बमध्ये रक्त घेतलेलं आहे, ते हलवून ठेवलेलं आहे. आता मॅडम त्या पिपेटच्या साह्याने, ज्याची चोच ही लांब आहे, ज्याचा अँटिरियर एंड हे अतिशय नॅरो आणि लॉंग आहे, ते विशिष्ट पद्धतीने खेचून घ्यायचंय. पाठीमागे मॅडमनी त्याला सिरिंज लावलेली आहे आणि सिरिंजच्या साह्याने त्याच्यामध्ये ब्लड घेऊन आता ईएसआरची जी व्हेंट्रोप ट्यूब आहे ती मॅडम जरा खालनं विद्यार्थ्यांना दिसेल अशा पद्धतीने जर धरलीत तर बरं होईल. त्या शूटिंगमध्ये खालचा पार्ट येतोय तसा तो बरोबर आहे. आता खालनं ती भरत येते. थोडासा क्लोजअप घेतला असतं तर व्यवस्थित त्याच्यामध्ये खालनं ती भरत आलेली तुम्हाला लक्षात येऊ शकेल. फार वरच्या 0 या आकड्यापर्यंत ती भरायची आहे. तांबड्या रंगाचं तुम्हाला दिसतंय त्या ट्यूबमध्ये. अजूनही जरा तुला क्लोजअप घेता आला, जवळ जाता आलं. हा करेक्ट, बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दिसतंय लाल रंगाचं रक्त त्या व्हेंट्रोप ईएसआर ट्यूबमध्ये भरलेलं आहे आणि मॅडम ते रील्स करतायत. ड्रॉपरमध्ये ते पूर्णपणे मिसळून घ्यायचं. किडनीमध्ये पाणी घेतलेलं होतं आता आपण. पुढच्या स्टेजमध्ये एक महत्वाची गोष्ट करायची की त्या 0 आकड्याच्या वरती जर त्या ट्यूबमध्ये काही रक्त असेल तर ते थोडंसं कॉटन विक म्हणतो त्याला आपण, म्हणजे कापसाची वात करायची आणि कॉटन विक हलकेच त्याच्यामध्ये टाकायची. हे अतिशय स्किलचं काम आहे. म्हणून म्हणलं की आता आपण दृष्टकर्म आहोत, पण काही काळानंतर तुमच्यापैकी प्रत्येकाला कृतकर्म होता आलं पाहिजे. तसं म्हणायला गेलं तर अतिशय सोपं प्रॅक्टिकल आहे. त्याला खर्च फारसा येत नाही आणि याचा बघितलं तुम्ही तर सोपी पद्धत असून सुद्धा मार्केटमध्ये पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये याचा खर्च हा प्रत्येक पेशंटला जवळजवळ 50-100 रुपये येत असतो. पण अतिशय एक महत्वाचा ऍसेट आहे, कारण एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेटचा वापर हा डायग्नोसिससाठी करत नसून आपण प्रोग्नोसिससाठी करतोय. आता एक विशिष्ट पद्धतीने आपण पेशंटचं नाव त्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि ते जे लेबल आहे नावाचं आणि खरं तर त्याच्यावर वेळ सुद्धा अपेक्षित आहे. म्हणजे आता समजा माझ्या गळ्यामध्ये 10ला 10 मिनिटं आहेत तर 11ला 10 मिनिटं असताना त्याच्यावरचं आपल्याला रिडिंग पाहायचं आहे. ती ट्यूब अतिशय व्हर्टिकल पोझिशनमध्ये, सरळ पोझिशनमध्ये ठेवावी लागते आणि 1 तासभर ती नुसती ठेवून द्यायची आहे. हा जनरली ट्युबरक्युलोसिस किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिसचे जे पेशंट्स असतात त्यांना आपण ट्रीटमेंट चालू केली
की ट्रीटमेंट चालू केल्यानंतर साधारणतः 1-1.5-2 महिन्यांमध्ये त्याची जशी लक्षणं कमी होतात त्याचप्रमाणे ईएसआर हा सुधारतो. कारण सुरुवातीला ईएसआर हा जास्त असतो. नॉर्मल समजा 20 किंवा 9 मिलीमीटर पर अवर अशा त्याच्या व्हॅल्यूज असतील तर त्या जवळ 60-70 पर्यंत जातात आणि टप्प्याटप्प्याने मग जसा आजार बरा होतो तशा पद्धतीने त्या व्हॅल्यूज या कमी व्हायला लागतात. म्हणजे केवळ आपण पेशंट बरं वाटतं एवढ्यावर विश्वास न ठेवता त्याचा प्रत्येक वेळेस ईएसआर करायला लावायचा. म्हणजेच व्याधी बरा होतो आहे का व्याधीची अवस्था अधिक बिकट होतीये ज्याला प्रोग्नोसिस म्हणतात, याच्याकरता या ईएसआर टेस्टचा व्यवहारामध्ये तुमच्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये अतिशय उपयोग आहे.